है जो हमारे राष्ट्र के खिलाफ जिहाद करते हैं, उनके खिलाफ हम लोग आज भी है, कल भी रहेंगे। अरे आता बोललो ना, तू उशिरा आलाय बाबा, तू घे ना कट कॉपी केस कर। अरे मराठीतच बोललोय। नाही आता त्यांच्याबद्दलची कारवाई करण्याची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे ना। असं मराठी नाही, आता महाराष्ट्रामध्ये राहून मराठी नाही आलं तर काय झालं विचार नाही आला लोकांचं। आपल्याला काय करायला पाहिजे, त्यांचं त्या राज्यामध्ये राहून त्या राज्याची बोलीभाषा आलीच पाहिजे। भूमिका आमची पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे ना, नवीन काय त्याच्यामध्ये। कुणाल कामरा ने कल फिर से एक वीडियो रिलीज किया, कल इंस्टाग्राम पे पोस्ट भी किया, कहा कि मैं माफी नहीं मांगूंगा। मैंने तो वही दोहराया जो अजित पवार ने। देखिए ऐसा है, अभी आप उनको पब्लिसिटी दे रहे, कोई नहीं देखने वाला, उनका स्टैंड अप शो सब अभी देखने चालू हो गए, तो उसको अभी और आप उसको पब्लिसिटी दीजिए, उनके व्यूअर्स बढ़ जाएंगे। उसमें नया बात क्या है, जब भी वो आरजे क्या है उनका ना, अनुष्का ना कि कौन है, मलिष्का, हाँ, उसके ऊपर जब भी बीएमसी ने कार्रवाई, उन्होंने बीएमसी के ऊपर गाना बनाया था, तभी इनको बहुत मिर्ची लगी थी। वो छोड़िए ना, मैंने म्याऊ म्याऊ आवाज निकाला था, तभी क्यों मिर्ची लगी फिर? तभी किधर गया अभिव्यक्ति स्वातंत्र? तब तो मैंने नाम भी नहीं लिया था, मगर म्याऊ म्याऊ आवाज निकाला, मतलब वो आदित्य ठाकरे के बारे में ही निकाला। ऐसे बोलने वाले लोग थे ना, मेरे को उसके बाद 15-20 दिन के लिए अरेस्ट करने के लिए को झूठा केस लगाया था ना मेरे ऊपर। तो अभी वही बाम हम लोग वापस लगा रहे, तो अभी दुखरा क्यों है? आणखी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि त्यामध्ये बीजेपीला तानाशापासून त्यांनी अनेक बेरोजगारी। आता बघा, तो एक कुठला तरी स्टँडअप कॉमेडियन आहे, तो मजे घेतोय आणि त्याला ज्यांनी तिथे पुढे केलेलं आहे ते असेच पहिल्या दिवसापासून नपुंसकच आहे। उद्धव ठाकरेला दम हिंमत आहे का? कधी त्याला अनिल परब लागतो, कधी संजय राजाराम लागतो, ते त्यांचे संपले तर हा लागतो आता नवीन। आणि हे सगळं झाल्यानंतर तो स्वतःला मर्द पण बोलवतो, तो सर्वात मोठा आश्चर्य आहे। मर्द जे आहे ना, ते मैदानात येऊन स्वतः लढतात, स्वतः बोलतात, असे औशे नवशे घवशे उभे करत नाहीत। अनिल तू बोल, संजय तू बोल, तुम्ही दोघे संपला, आता कमल तू बोल। मर्द आहे ना, बोल, स्वतः बोल। एकनाथ शिंदेबरोबर गद्दार बोल ना, तोंडावर हिंमत दाखव ना। हे असे तुला कशाला लागतात? म्हणून हे चिरीमिरे असे छोटे मोठे कॉमेडियन संदर्भात त्यांना कशाला मी प्रसिद्धी देऊ? हे आज आहेत, उद्या दुसरा कोणतरी तयार करतील, पण जो मेन नामर्द जो मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर बसलाय ना, त्यांनी कधीतरी उठावं पायावर। सर तुळजापूर प्रकरणामध्ये उबाटा कनेक्शन समोर आलेलं आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे गटाचं एक कनेक्शन समोर आलेलं आहे। खासदार त्यामध्ये जे आरोपी आहेत राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे यांचे फोटो ओमराजे निंबाळकर यांच्या सोबतचे व्हायरल झाले। ड्रग कनेक्शन आणि उबाटा, ड्रग आणि उबाटामध्ये कनेक्शन येत असेल तर तुम्हाला आश्चर्य का वाटतंय? मला आताच कळत नाही। जसा नेता तसे कार्यकर्ता, जसा पक्षप्रमुख तसा त्यांचा खासदार। आता आदित्य ठाकरेच अगर नाव येत असेल तर तो पक्ष आदेशच झाला ना, सगळे ड्रग्ज विका, कारण का मालकाचा मुलगा ड्रग्जच विकतो। आश्चर्य काय वाटतं तुम्हाला याच्यात? अंधेरी में आज मॉल में जाकर मराठी नारे को लेकर मारपीट की गई, इसको लेकर सवाल उठ रहे हैं कि देखिए ऐसा है, महाराष्ट्र में क्या आप कितना अच्छा मराठी बोलते हैं, तो उसमें कुछ गलत है ना। आप जिस स्टेट में रहते उस स्टेट का लैंग्वेज बोलना चाहिए, उसमें कुछ गलत नहीं है। फिर आप ये मत बोलो मराठी नहीं नहीं बोलेंगे तो क्या? ऐसा जो स्टेट में आप लोग इतने लोग हैं, हमारे पांडे जी है, ये आप है, कितना अच्छा मराठी बोलते हैं, तो उसमें गलत क्या है? जो स्टेट में रहते वो स्टेट का रीजनल लैंग्वेज को रिस्पेक्ट करना ही चाहिए ना। अब नहीं करेंगे तो ऐसा रिएक्शन लोकल लोगों से आता है।